श्रावण सोमवार कथा. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 4 बायका होत्या. राजानं एकेकीला एक काम वाटून दिलं. पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं, चौथीला आपली सेवा करावयास सांगितले. अशी कामं वाटून दिली. असं बरेच दिवस चाललं. पुढं बायकांत भांडणं लागली. एक म्हणे, तूच का मुलाबाळांचं करावंस, दूध दुभत्याचं का करू नये. दुसरी म्हणे, इनच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये. तिसरी म्हणे, मीच का स्वयंपाकीन बाई व्हावे. अशी आपली चौघींची भांडणं लागली. हे एके दिवशी राजाचे कानी गेलं. राजाचं मन उद्विग्न झालं, मुख चिंताक्रांत झालं. तसाच उठला, कचेरीत गेला. इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले. राजानं त्यांना नमस्कार केला, बसायला आसन दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं, चिंताक्रांत दिसलं. वसिष्ठांनी कारण पुसलं. राजानं सांगितलं. ऋषी व राजा उठले, राणीच्या महाली गेले. 4 राण्यांना एका ठाई हाक मारली. भांडणाचं कारण पुसलं. राण्यांनी सांगितलं. पहिली म्हणाली, मीच का असं करावं. दुसरी म्हणाली, मीच का असं करावं. अशी आपली चौघींनी कारणं सांगितली. राजा म्हणाला, मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात. तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली, भांडणाचं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळले. तिला म्हणाले, अगं तुला दूध दुभत्याचं काम सांगितलं आहे ना. ती म्हणाली, हो. तर मग ऐक आता. तू आदल्या जन्मी गाय होतीस, रानात नेहमी चरत असेस. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी त्याचवर तू दुधाच्या धारा धरीस, त्याचवर अभिषेक करीस. त्यामुळं तुला हा जन्म आला. राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं. ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली. त्यानं ती तुला सांगितली. ती तू मान्य कर. नवराच मनी शंकर धर. जसं तो सांगेल तशी तू वाग, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील. अशा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीनं त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिलं. सुखासमाधानानं वागू लागली. पुढं काय झालं. ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले. तिला विचारलं, तू का गं भांडतेस. ती म्हणाली, मीच का स्वयंपाकीन व्हावं, याचं मला कारण सांगा. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं, कारण शोधून काढलं. ते म्हणाले, बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरांना मागत असेस. तेव्हा दर सोमवारी उपास करीस, भिक्षेला जाच, 5च घरी कोरांना मागस. त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीस. ही भक्ती देवाला आवडली. त्यानं तुला राजाची राणी केली. राजाने तुला हे काम लावून दिलं. ते तू मान्य कर. सगळ्यांना जेव घाल. सगळ्यांचाच आत्मा थंड कर, म्हणजे तुझं व्रत पुरं होईल. मनोभावे राजाची सेवा कर, म्हणजे ती शंकरास पावेल आणि ती तुला कैलास लाभेल. असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं ऐकलं व ती सुखासमाधानानं वागू लागली. पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले. भांडण्याचं कारण विचारलं. राणीनं सांगितलं. ऋषींनी अंतर्ध्यान लावले. पूर्वजन्मीची हकीकत जाणली. राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. दर सोमवारी चांगली फळं शंकराला अर्पण करीस. स्वतः आपण उपास करीस, असा तुझा नेम असे. म्हणून तुला देवानं राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली. राजाने ती तुला सांभाळायला लावली. ती तू आनंदाने सांभाळ, सुखानं वाग. ह्यातच तुझं कल्याण होईल. तुला शंकर प्रसन्न होईल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागले. पुढं काय झालं. ऋषी 4थ्या राणीकडे वळले. तिला भांडण्याचं कारण विचारलं. तिनं सांगितलं. ऋषी म्हणाले, आदल्या जन्मी तू घार होतीस. आभाळात तू उडत होतीस. त्याच्या खाली एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस, म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला. त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसविली. असं त्यानं तुला सुख दिलं. तसं तू राजाला दे, म्हणजे तुझं कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला.
ऋषींनी 4 राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं. राजाला आनंदी केला व आपण निघून गेले. पुढे सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या. तशा तुम्ही वागा. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.